बघा त्याचं वय आहे म्हणून काय बोलू वाटना, पण ही येड्या डोक्याचं काय म्हणतंय. जरांगे आता पाटील अजिबात त्यांना मानलं नाही पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांनी, कारण आता ती ओबीसी मध्ये आल्यानंतर ओबीसी मधला झेंड्याचा कलर जर बघितला तर पिवळा आहे. ओबीसीच्या झेंड्याचा कलर पिवळा झेंडा आहे. आता त्यांनी भगवा झेंडा सुद्धा कुठं लावला नाही पाहिजे, पिवळाच झेंडा त्यांच्या कार्यक्रमामध्ये पाहिजे. त्याच्यावरूनच कळतं रे बाबा, तुझ्यासारखे जे काही मोजके लोक आहेत ना की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, पाटील म्हणू नका, आमक म्हणू नका, ते महाग का राहिलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या सवलती दिल्या, परत एवढं करून पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तरी सुद्धा ही तुझ्यासारखे काही बिनडोक लोकांनी ना तिकडं दुर्लक्ष केलं, नुगच जाती जाती तेढ निर्माण करायले. आता ही काय म्हणतं की जरांगे पाटलांना कुणी पाटील म्हणू नका, आणि आता ती पाटील राहिले नाही तर आणि ती ओबीसीत आलेत. तर मूर्ख माणसा कोण म्हणतंय रे बाबा तुला पाटील? कुणी सांगितलं की जरांगे पाटील कधी म्हणले का तुम्ही मला पाटील म्हणा? तुम्ही मला कधीच नाही. आणि पहिली गोष्ट तर तुला ही अक्कल नाही की पाटील हे काय कुठलं म्हणजे कुठल्या जातीतलं आडनाव नाही. जरांगे पाटलांचं आडनाव जरांगे आहे, आणि पाटील होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. परीक्षेत पास झालं की पहिलं गावोगावी पोलीस स्टेशन नव्हते, आणि मग गावातले भांडण तंटे देखरेखीचं काम सरपंच पाटील ही निस्तरित होते. म्हणून मग एकदा का ती परीक्षा पास झाली तर पिढ्यानपिढे पाटील ही अण्णावापुढं लागलेलं आहे. ही पहिली तुला अक्कल नाही. तुझे डोक्याचे केस जे आहेत ना तर ते अनुभवानं पिकलेले नाही, तर तुझं वय वाढलंय फक्त, पण तुझी अक्कल वाढलेली नाही आणि बुद्धी वाढलेली नाही. तुझे केस उन्हानं पिकलेत, हा मोठा परिणाम आहे. आणि राहिला प्रश्न तर जरांगे पाटलाला पाटील म्हणायला आम्ही लय खंबीर आहोत, काही गरज नाही कुणी पाटील म्हणायची. आणि हे दुसरं काय म्हणला की आता तुम्ही भगवा झेंडा कुठल्या कार्यक्रमात वगैरे घ्यायचा नाही, पिवळा झेंडा घ्या, पिवळा झेंडा ओबीसी आहे. तर मूर्ख माणसा, ओबीसी ही कुठली जात नाही, तो एक प्रवर्ग आहे, आणि आम्ही जात नाही बदलली तर आम्ही प्रवर्गात प्रवेश केलेला आहे. त्यामुळं ओबीसी या प्रवर्गात कितीतरी जाती आहेत, आणि प्रत्येक जातीत त्यांचे वेगवेगळ्या कलरचे झेंडे आहेत. तर आम्ही फक्त प्रवर्गात आलोय, जात बदलली नाही तर आम्ही झेंडा बदलायचा काय संबंध येतो? आणि आम्हाला गर्व आहे, निळ्या झेंड्यावर गर्व आहे, पिवळ्या झेंड्यावर गर्व आहे, आणि आमच्या भगव्या झेंड्यावर पण गर्व आहे. आणि देवा धर्माच्या ठिकाणी भगव्या झेंड्याचंच हे असतं बरं का. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा भगवा झेंडाच घेतलेला आहे. काय मूर्खासारखं बोलतो, घरात तुला बायको तुझी किंमत देत नसेल, खेटरानं हाणत असेल, लागला इथं येऊन बुकायला आम्ही सरकारशी भांडून मिळवलं, आम्ही कुठल्या जाती धर्मावर बोलून मिळवलं नाही. तसं तुम्ही सरकारशी भांडा ना, का त्यांना ओबीसीतून दिलं? तुम्ही उगाच त्या पाटलांवर मराठा समाजावर टीका, तुम्हाला काही कामधंदे नाहीत का? काय नीचपणा लावलाय? अरे बाबा तू तर सगळा पिकला तरी तुला अक्कल नाही. काय बोलतो काय नाही, ह्याच्यासाठी ना शिक्षण घ्यावं लागतं.